नमस्कार मंडळी, तर मी आहे मयुरी आणि स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवलेला आहे अगदी हेल्दी असा पराठा जो ज्वारीच्या पिठापासून बनला आहे। त्यामध्ये मेथी आहे, पनीर आहे, त्यामुळे अगदी सर्व गुण संपन्न आहे। म्हणजे यात कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत, प्रोटीन आहे आणि फायबर सुद्धा आहे। खायला आणि बनवायला अतिशय सोपा आणि टेस्टी सुद्धा आहे। तर वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। फक्त ज्वारी आहे, यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे। हे मी 3 कप एवढं घेतलेलं आहे। हा जो 1 कपाचा माप आहे असं 3 कप घेतलेले आहेत। त्यानंतर इथे एक मी पेस्ट बनवणार आहे, जी आहे मिरची, लसूण आणि आल्याची। मिरची तुमच्या तिखट अंदाजानुसार घ्यायचं आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं बारीक थोडंसं जाडसर ठेचून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट आपण यामध्ये वापरणार आहोत। त्यानंतर घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा आहे, शिमला मिरची आहे छोटीशी आणि बारीक चिरलेली मेथी आहे। याची फक्त पानं घेतलेली आहेत। आणि त्यानंतर जिरं घेतलं 1 चम्मच, ओवा घेतलेला आहे 1 चम्मच, त्याला थोडंसं असं हातावर चोळून त्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर मसाले घेऊया, ज्यामध्ये अर्धा चम्मच एवढी हळद घेतलेली आहे। त्यानंतर थोडीशी जिरं पावडर घेतलेली आहे, काश्मीरी मिरची घेतलेली आहे 1 चम्मच आणि आपला घरचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि 1 चम्मच घेतलेले आहे गरम मसाला। सोबत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। आणि आपल्याला यामध्ये अजून हेल्दी आणि प्रोटीन वाढवण्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे। पनीर मी हे असं किसून घेतलेलं आहे किंवा हाताने कुस्करून घातला तरीही चालेल। साधारण एक 100 ग्रॅमपर्यंत पनीर मी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला अजून हवं तर अजूनही घेऊ शकता। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच तूप घालून, जर तुम्ही तेल खात असाल तर तेलही घेऊ शकता, मी तूप घेतलेलं आहे। हे घालून हे सगळं अगदी चांगलं मिक्स करायचं आहे। सुरुवातीला आपण जे पेस्ट जी टाकली होती ती सुद्धा अशी हाताने चांगली मळून घ्यायची आहे। त्यानंतर 1 कप मी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला पाणी कमी टाकूनच मळायचं आहे, कारण एकदा जर पीठ पातळ झालं तर मग तुम्हाला अजून मग पीठ ॲड करावं लागेल म्हणून। त्यामुळे हळूहळू जितकी गरज लागेल ते तशा प्रकारे पाणी ॲड करत जायचं आहे आणि मळत जायचं आहे। घट्ट वाटत असेल तर परत पाणी टाकायचं, अशा प्रकारे हा मळून घ्यायचं आहे। जसं गव्हाचं पीठ असतं तसं हे एकत्र येणार नाही, कारण हे ज्वारीचं पीठ आपण घेतलेलं आहे। तर आता पुढचं आपण जे पराठे आहे ते बनवायला घेऊया। इथे मी A2चं दुधाची पिशवी घेतलेली आहे, तुम्ही तेलाची सुद्धा घेऊ शकता। त्याला असं थोडंसं तेलकट म्हणजे बटरसारखं असतं, त्यामुळे ही पिशवी घेतली आहे। आणि त्यानंतर याचे जसे जाड वगैरे हवेत पातळ तसा गोळा घ्यायचा आहे आणि या पिशवीवर थोडंसं पाणी किंवा जर तुम्ही तेल वापरत असाल तर तेल लावून असं हाताने पसरवायचं आहे। याला सुकं पीठ लावून लाटता येणार नाही, असं पीठ असतं हे। त्यामुळे असं थापणं, जसं आपण थालीपीठ वगैरे बनवतो तशा प्रकारे हे थापावे लागतात पिशवीवर असं, किंवा जर तेलाची पिशवी किंवा अजून काही बटर पेपर वगैरे असेल असं घेऊ शकता सरफेससाठी, पण हे लाटलं जाणार नाही आहे। तर आता इथे जशा प्रकारे जाड हवं आहे, पातळ हवं आहे तेवढं मी करून घेतलेलं आहे या पिशवीच्या आकाराचंच। आणि थोडंसं तूप लावायचं आहे तव्याला आणि यावर हे भाजून घ्यायचे आहेत। तवा चांगला तापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि हे दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे आहे। त्याचा कलर वरून चेंज झाला की हे भाजले असं समजायचं आहे। तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल आणि हेल्दी ऑप्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर हे नक्की ट्राय करू शकता, किंवा मग अगदी नाश्त्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता। मी इथे हे ग्रीन चटणी, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करते आहे। व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करून जा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।